नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सिद्दीक शेख आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलमध्ये आपले शेतकरी मित्रांचं मनापूर्वक स्वागत करतो। 23 जुलै आपण आलो पिंपळगाव संत कांदा मार्केटला। मित्रांनो, आजची टोटल आवक 500 ते 600 मध्ये आवक स्थिर आहे, कमी आवक आणि बाजारभाव मध्ये काही बदल नाही आहे। कोणाचं 100 चांगले गेले, कोणाचं 100 कमी गेले, पण क्वालिटीनुसार बाजारभाव जाईल। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून दररोज चॅनल बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, व्हिडिओमध्ये एक नंबर क्वालिटी घ्या, सगळ्यांचा बाजारभाव सांगेले सरासरी हायस्ट्रेट काय निघते ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कळणार। व्हिडिओ पूर्ण बघा आणि जशी कांद्याची क्वालिटी असते तसं बाजारभाव जात असतो। प्रत्येक क्वालिटीचा कांदा आणि बाजारभाव आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेला असतो, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक क्वालिटीचा कांदा आणि बाजारभाव आपल्या एकच व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळत असतो। मित्रांनो, जसं की मी आधी सांगितलं, कोणाचं 100 चांगलं जातंय, कोणाचं 100 कमी जातंय, क्वालिटीवर डिपेंड आहे। जशी क्वालिटी राहील तसं बाजारभाव भेटणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, पूर्ण नग बघा, सगळे नग वेगळे असतात, त्याला बाजारभाव वेगळे जात असतं। मित्रांनो, व्हिडिओ स्किप करत नका जाऊ, प्रत्येक नग बघा, प्रत्येक क्वालिटी आपण डिटेलनुसार दाखवत असतो। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ लाईक करा। आतापर्यंत आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, सबस्क्राईब करा। दररोज कांद्याला लावते व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओ लाईक करा। चला भाऊ बघू। तर मित्रांनो, दुसऱ्या राईनच्या अर्ध्यातून सुरुवात केली आपण। बघू शकून कांद्याची क्वालिटी 50-55 साईज आहे कांद्याला। काय भाव गेले माऊली? 2160 जायले 2160 रुपीज। कुठला आहे कांदा हा आणि कोणतं बियाणं यायचं? काल परवा होते का? काल किती गेले ते? काल 2126 गेले ते। ठीक, पुढं बघू। काय भाव गेले माऊली? 2260 रुपये। बघू शकतो तुम्ही, 2260 रुपये, 2260 रुपीज, 2260। कुठला आहे कांदा हा आणि कोणतं बियाणं यायचं? काल परवा होते, काल किती गेलं होतं? 2100 गेला होता ना। ठीक, पुढं बघू। काय भाव गेला दादा? 2250। बरं, बघू शकतो क्वालिटी कांद्याची 2250, 50-55 साईज आहे, 2250 रुपीज। कुठला आहे कांदा? रवळस पिंपरी। आणि कोणतं बियाणं यायचं? काल होते तुम्ही? बरं, ठीक। काय भाव गेले माऊली? नमस्कार, काय भाव गेले? 2200 रुपये, 2200 रुपीज, 2200 रुपये। पण पिंपळगाव कांदा मार्केट। कुठला आहे कांदा हा? उगाव गिरणारे। आणि कोणतं बियाणं यायचं? घरगुती। काल परवा होते का? नाही ना। ठीक, पुढं बघ। काय भाव गेले? 2200 रुपये। बघू शकतो मी, 45-50 साईज मीडियम साईज कांदा आहे, 2200 रुपये। कुठला आहे कांदा हा? नाशिकचा कांदा आहे। काल परवा होते का? पहिलीच गाडी ना। बियाणं कोणतं आहे ना? पुनापूर सुंदी। ठीक आहे, पुढं बघू। धन्यवाद। काय भाव गेले? किती गेले? 2052। 2052। बघू शकतो मीडियम कांदा आहे, 2052, 2052 रुपीज। कुठला आहे कांदा हा? बरं, काल होते? काल किती केला होता? दुसरा होता। ठीक, पुढं बघू। किती गेले? 2221 जायले 2221 रुपीज, 2221। क्वालिटी बघू शकून कांद्याची। कुठला आहे कांदा? दारणा सांगवी। काल परवा होते, किती गेले होते? 2350, 100 रुपयांनी कमी गेला। कोणतं बियाणं यायचं? राईचं बियाणं आहे मित्रांनो, राईचं बियाणं आहे, धारणा सांगवी। ठीक आहे, धन्यवाद। गेले 2381। बघू शकतो तुम्ही, 2381 कांदा क्वालिटी बघू शकतो। 2381 जायले 2381। कुठला आहे कांदा हा? खानगाव थडी। कोणतं बियाणं यायचं? येलोराचं बियाणं आहे, खानगाव थडीचा कांदा आहे। ठीक आहे, काल परवा होतं तुम्ही? इवर गावला होते। किती निघालो तिकडं? किती? 2300 रुपये गेला। ठीक, इडं बरं गेला। चालेल। बियाणं कोणतं बोलले? येलोरा ना, येल्लोराचं बियाणं आहे। पुढं बघू। काय भाव गेले? 2136 रुपये, 2136 रुपीज, 2136 रुपये। मीडियम साईज कांदा आहे, 2136 जायले। कुठला आहे कांदा हा? धानोरे निफाड। काल परवा होते का? किती गेलं होतं? 2100 रुपये ना। ठीक, धन्यवाद।
काय भाव गेले? 2227 रुपये. बघतो तुम्ही क्वालिटी कांद्याची 50 ते 55 साईज आहे कांद्याला. 2227, 2227 रुपीज. कुठला आहे कांदा हा? कामसवाडी. काल परवा होते का? किती गेले होते? 2350 गेले होते. आणि कोणतं बियाणं आहे याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. ठीक. पुढं बघू. काय भाव गेले माऊली? 2251. बघतो तुम्ही 2251 जायले. 2251, 2251 रुपीज. कुठला आहे कांदा? धानोरा. काल होते का? बियाणं कोणतं याचं? घरगुती बियाणं आहे. धानोऱ्याचा कांदा आहे. 2251. ठीक आहे, धन्यवाद. काय भाव गेले? 2100 रुपये. बघू शकतो तुम्ही. गोल्टा आहे. 2100 रुपये. सुपर गोल्टा आहे. साईज आहे. 2100 रुपीज. कुठले आपण? खानगाव तडी. ठीक आहे. आणि काल परवा होते का? होतो ना. 2152 2152 गेला होता. ठीक आहे. गोल्टाचा होता का? बरं, ठीक आहे, धन्यवाद. काय भाव गेले माऊली? 2052 जायले. गोल्टा माल आहे आपण. बघू शकतो तुम्ही. 2052, 2052 रुपीज. कुठले आपण? खानगाव थडी. काल किती गेला होता? 2552 कांदा होता. सुपर कांदा होता. ठीक आहे, धन्यवाद. पुढे बघू. बघू शकतो तुम्ही. 2399 जायले. 55-60 साईज आहे कांद्याला. कुठला आहे कांदा हा? कानाळच. कोणतं बियाणं आहे याचं? घरगुती बियाणं आहे. कानाळचा कांदा आहे मित्रांनो. 23 किती बोलले? म्हणजे लगभग 2400 जायले. ठीक आहे, 2400 रुपीज. काल परवा होते का? काल किती गेले ते? आज बरं गेलं का? हा दुसरा कांदा होता. दुसरा होता ना. ठीक आहे, चालू. धन्यवाद. काय भाव गेले? गाव 2151. 2091. बघ शकतो तुम्ही. 2091 जायले. गोल्टा माली. 2091, 2091 रुपीज. कुठले आपण? सिन्नर तालुका, गिरतांगळी. काल परवा होते का? नाही ना. ठीक. पुढे बघू. काय भाव गेले हो? 2102 रुपये. मिक्स साईज आहे. 2102, 2102 रुपीज. कुठले आपण? जवळके, वनगेडी. ठीक आहे. काल परवा होते का? नाही ना. कोणतं बियाणं यायचं? पंचगंगाचं बियाणं आहे. ठीक आहे, पुढं बघू. धन्यवाद. 2200 रुपये जायले. 2200 रुपीज. बघू शकतो तुम्ही. 50 ते 55 साईज आहे कांद्याला. कुठला आहे कांदा हा? आंबेवणी. काल परवा होते का तुम्ही? नाही ना. आणि कोणतं बियाणं यायचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे, पुढं बघू. धन्यवाद. बघू शकतो तुम्ही. 50 ते 55 साईज आहे कांद्याला. एक साईज माल आहे. किती गेला? 2361. 2361 रुपीज. कुठला आहे कांदा हा? आंबेवणी. काल परवा होते का तुम्ही? कोणतं बियाणं यायचं? बरं, ठीक आहे. काय भाव गेले माऊली? 2200 रुपये. 2200 रुपीज. 2200 रुपये. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 50 ते 55 साईज आहे. 2200 रुपये. काल किती गेले ते? 2300 गेले ते. 100ने आज कमी गेली. बरं. कोणतं बियाणं आहे इथं? घरगुती बियाणं आहे. बरं, पुढं बघू. धन्यवाद. काय भाव गेले? 2280 रुपये. क्वालिटी बघू शकतो. 2280 रुपये. मीडियम साईज कांदा आहे. 2280 रुपीज. बरं. काल परवा किती गेले ते? काल किती गेले? 2403 रुपये. हाच कांदा होता का दुसरा होता? दुसरा होता ना. ठीक. याचं कोणतं बियाणं आहे? घरचं आहे. घरगुती बियाणं आहे. कुठला आहे कांदा हा? ठीक आहे, येवला तालुका. बरं, पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेले? सुपर क्वालिटी कांदा आहे. बघू शकतो तुम्ही. डबल पट्टीमध्ये एक साईज माल आहे. 50 ते 55. 2750. बघू शकतो तुम्ही. 2750 म्हणजे 2752 रुपये. 2752 रुपीज. कुठला आहे कांदा हा? दागूर. काल परवा आले होते का? आजच आले? किती गेला होता परवा? 2835 म्हणजे 100 रुपयांनी आज कमी गेला. ठीक आहे. बियाणं कोणतं याचं काका? नारायणगावून आणलं. बरं, ठीक आहे, चालेल. ठीक आहे. बघू शकतो तुम्ही. सुपर क्वालिटी आहे. 50-55 साईज. पुढे बघू. धन्यवाद.
बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेले? 2352 2352 रुपीज. कुठला आहे कांदा हा? अच्छा, दिंडोरी तालुका. आणि कोणतं बियाणं आहे याचं? गावठी बियाणं आहे. काल परवा होते का तुम्ही? बरं ठीक आहे, 8 दिवसातून आज आले. बरं धन्यवाद. हा पुढं बघ बघ शकून 50-55 साईज आहे कांद्याला. 2342 जायले 2342 रुपीज. कुठला आहे कांदा हा? आणि कोणतं बियाणं आहे याचं? घरगुती बियाणं आहे. निकडोळचा कांदा आहे. काल परवा होते का? नाही ना, ठीक आहे. पुढं बघू गेले हो. 2470 रुपये. 2470 रुपये. 2470 रुपये. कुठला आहे कांदा हा? आंबड. आणि कोणतं बियाणं आहे याचं? काल परवा होते का? काल किती गेले होते? 2475. आज बरे गेले ना, ठीक. पुढं बघ 2350 रुपये. 2350 रुपीज. 2350 रुपये. कुठला आहे कांदा हा? बघ शकतो मी, मीडियम साईज कांदा आहे. दिंडोरी ना. आणि काल परवा होते का? किती गेले होते काल? 2361 गेले होते, ठीक आहे. पुढं बघ किती गेले? 2200 रुपये जायले. मीडियम साईज कांदा आहे. बघ शकतो. कुठले आपण? पिंपरखेड. कोणतं बियाणं यायचं? घरगुती. काल परवा होते का तुम्ही? नाही ना, ठीक. क्वालिटी बघ शकतो कांद्याची. पुढं बघू. धन्यवाद. हा काय भाव गेला माऊली? 2300 रुपये. 2300 रुपीज. 2300 रुपये. 50-55 साईज आहे कांद्याला. कुठला आहे कांदा हा? आडगाव रेपा. काल परवा होते का? किती गेला होता? 2450. बरं ठीक. आणि बियाणं कोणतं आहे? घरगुती बियाणं आहे, ठीक. पुढं बघू 2500 रुपये जायले. 50-55 साईज आहे कांद्याला. 2500 रुपये. एक साईज माल आहे. कुठला आहे कांदा हा? पंचकेश्वरचा कांदा आहे. 2500 रुपये. 2500 रुपये. काल होते का? बरं. कोणतं बियाणं आहे? प्रसादचं बियाणं आहे. पुढं बघू. धन्यवाद. रुपये जाईल. बघ शकतो मी 2100 रुपये जायले. मिक्स साईज आहे. 2100 रुपीज. कुठले आपण? वडाळी भुई ना. 2100 रुपये. 2100 रुपये. धन्यवाद. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. 45-50 साईज आहे. 2090 जायले. 2090 रुपीज. कुठले दादा आपण? पिंपरखेड. काल परवा होते का? काल परवा होतो ना. किती गेले ते? 2200 रुपये गेले ते ना, ठीक आहे. कोणतं बियाणं आहे याचं? रेड रेड पोरचं बियाणं आहे, ठीक. पुढं बघू. धन्यवाद.